रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर लेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीड या कादंबरीचा भाग दुसरा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तर ऐकूया लेखक जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीड कादंबरीचा भाग दुसरा. कनेरखेडातलं लग्न 7 जून 1961. कनेरखेड कनेरखेड सरदार महादजी शिंद्यांचं गाव. गावाला मर्दानी खेळांची आवड. जत्रत लग्नात तिथं लाठीकाठी दांडपट्ट्याचा हमखास डाव पडत्यात. आजूबाजूच्या भागातली खेळपट्टीची खेळणारी त्यात उतरत्यात. तिथं मानासारखी बिदागी मिळत होती. खेळाचं कौतुक होत होतं आणि बघणाराचं मनापासून समाधान. मोठ्या तालेवाराचं लगीन. नवरदेवाला घेऊन श्रीवन्न घोडा ताशा पिपाणीच्या तालावर नाचत आलं. पारावर माणसांची गर्दी झाली. करती माणसं पुढं धावली. त्यांनी भल्या मैदानात मधी मोकळी जागा ठेवून रिंगण केलं. कुस्त्याच्या फडावानी तिथं घोडं थांबलं. नवरदेव पाय उतार झाला. देवळामुरं घोंगडं हातारलं. त्यावर बसून नवरदेवानं पाठी हात धरून 5 माणसाला लिंबोट्या दिल्या. कणगीच्या हळदी कुंकवानं भरलेल्या. डोरलं आणि 5 काळं मणी एका धाग्यात ओवलं. लिंबू खुपासलेलं कट्यार जमिनीवर ठेवली. ती ओलांडून जाताना नवरदेव म्हणाला, बायको विसरीन पण कट्यार विसरायचो नाही. 5 जणांनी त्याच्या पाठीवर लिंबोट्या उधळल्या. नवरदेवानं कट्यार हातात घेतली. पान सुपारी वाटली आणि पाराखालच्या मैदानात हालगी काढाडली. घुमकं घुमू लागलं. गुम गुम गुम. गुरुवानं शिंग फुंकलं. तिथं आता मर्दाने आवेश संचारला होता. कुणी म्हशीला पीळ देत होतं तर कुणी फेट सावरलं. कित्येक छाती फुगल्या. कैक माना ताट झाल्या. मर्दाने आवेशात एक एक रिंगणात उतरू लागला. लाठीकाठी फिरवू लागला तर कुणी दांडपट्टा फिरवत होता. त्यात पट्टीचा खेळणारा पालीचा गाण्या मांग होता. तांबव्याचा काशा महार होता. बनवडीचा हमीद आतार होता. वाह वाह पठ्ठ्या भलं बहादर. कल्लोळ झाला. माणसं आवेशानं ओरडत होती. टाळ्या वाजवत होती आणि खेळणाऱ्याला चेव येत होता. हलगी ताशाचा आवाज टिपेला पोचला होता. घुमकवाला अगदी गुडघ्यावर आला होता. मध्येच गुरुवाचं शिंग वाजत होतं. आता रिंगणात 22शीतलं सावळं पोर उतरलं. त्याचं शरीर दगडावानी टणक दिसत होतं. बांधा मजबूत होता. त्यानं धोतार लंगोटीसारखं आवळून बांधलं होतं. वर उघडाच होता. गळ्यात काळा गोफ होता. संभा संभाना संभा नावाचा गलका झाला. लय पट्टीचा खेळणारा आहे त्यो. अरे त्याचा हात धरणारा कुणी नसेल. माणसं एकमेकांना सांगत होती. बोलत होती. तो संभा मोठ्या अदबीनं गण्या मांगाच्या काशा महाराच्या आणि हमीद आताराच्या पाया पडला. त्या वयस्क माणसानी मायेनं आशीर्वादाची थाप त्याच्या पाठीवर टाकली. त्यो एक गुडघा भुईला टेकून उपलानी बसला. दांडपट्ट्याला नमस्कार केला. दांडपट्ट्याची मूठ हातात घट्ट धरली. तेव्हा त्याची गर्दन चांगलीच फुगली होती. मोठ्यानं गर्जनं झांकली. सदानंदाचा येळकोट. जमावातनं आवाज घुमला आणि तो पट्टा फिरवू लागला. क्षणाक्षणाला गती वाढत होती. चित्त्याच्या चपळाईनं तो रिंगणात फिरत होता. पट्टा वाऱ्यावर स्वार झाला. वाऱ्या कापल्याचा आवाज निघू लागला. आता आता तर हातातला पट्टाच दिसत नव्हता. त्याच्या भोवती पट्ट्याचं जणू पारदर्शक कडस तयार झालं होतं. हलगी ताशा वाजवणारं दमछाक झालं होतं. आता तो वेगवेगळे खेळ दाखवू लागला. माणसांच्या टाचेखालचं लिंबू कापलं तर डोळं बांधून पावलांचा अंदाज घेतला. पुन्हा टाचेखालचं लिंबू कापलं. हवेत फेकलेली 7 लिंब जमिनीवर यायच्या आतच त्यानं कापली. पट्ट्यावर त्याची हुकूमत होती.
नजर भेदक आणि वार वार अगदी अचूक होता. बघणारी माणसं थक्क झाली. टाळ्यांचा कडकडाट झाला. भले बादरा, वा. लोकांचा आवाज घुमला. सांबा घामानं भिजला होता. त्यानं पट्टा ठेवला आणि काठी हातात घेतली. गती वाढली, आणखी वाढली. आता आता तर काठी दिसतच नव्हती. पुन्हा पुन्हा पारदर्शक कडं तयार झालं. त्या काठीला बेफाम वेग होता. दऱ्याखोऱ्यात वारं घुमावं तसा आवाज घेऊन निघत होता. वावटळीसारखा फोपाटा फोपाटा वर उडत होता. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. रिंगणात रिंगणात दोन टोकाला दोन नेटाक माणसं उभी होती. त्यांच्या हातात मातीच्या भाजक्या विटा होत्या. त्या विटा त्यांनी ताकदीनं सांबावर फेकून मारल्या. त्या विटांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. लाल धूळ अगदी गगनात झेपावली. पुन्हा टाळ्या वाजल्या. वार पठ्ठ्या, भले शाबास. आवाज घुमले. कुणी डुईचं फेट हवेत नाचावलं, तर कुणी स्वतःच नाचायला लागलं. थोड्या वेळानं खेळ थांबला. तेव्हा सांबापुरता घामानं भिजला होता. तो खेळ बघून भली भली माणसं गांगारली. अव कैक तर थक्कच झाली. त्याचा मर्दानी खेळ बघून शिरगावचा आबासाहेब पाटील खुश झाले. फेटा सावरत संभाजवळ आलं. त्याच्या पाठीवर कौतुकानं हात ठेवला. रुपयाच्या 10 नोटा त्याच्या हातावर ठेवल्या आणि म्हणलं, पोरा, मर्दाचा पट्टा आहेस लगा. मी लय खेळणार बघितलं, पण तुझ्या तोलाचा एक बी नाही दिसला. त्या कौतुकानं सांबाचं डोळं भरलं. खाली वाकून त्यानं आबासाहेबांच्या पाया पाडला. त्यांच्या खान त्याच्या खांद्यावर हात ठेवून आबासाहेबांनी विचारलं, नाव काय रे तुझं? संबा दादू अवघडे. गाव कंच? सोनगाव, जारंड्याच्या पाठीचं. पोरा, माझा सबूत आहे तुला. आडीनडीला कधी बी ये. अडचण किती बी मोठी असू दे, तुला तुला मोकळ्या हातानं नाही धाडायचो. त्यांचा जिव्हाळ्याचा मायेचे 4 शब्द, मनापासून केलेली कलेची कदर त्याला लय आवडली. आणि तो रुबाबदार माणूस मनाचा लय मोठा त्याला वाटला. येईन की, सांबा हसून म्हणला. मला ओळखतोस का? नाही जी. अरे मग कसा येशील माझ्याकडे? हा, नीट ध्यानात ठेव. मी शिरगावचा रंगराव पाटील आहे आणि मला समधी आबासाहेब पाटील ह्या नावानं ओळखते. आमचा गाव शिरगाव वाई खोऱ्यात आहे. वाघोली सर्कलवाडीपासनं घाट लागतो, त्योच शिरगावचा घाट. त्याच्या पायथ्यालाच आमचं गाव आहे. आता नाही विसरायचो. सांबा हसून म्हणला. बरं, येतो मी. आबासाहेबांनी निरोप घेतला. ते ते कनेरखेड्यातलं लग्न, लाटी काठी, दऱ्याखोऱ्यात वारा घुमल्याचा आवाज सार 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 आठवलं. रात्र जागून थकलेल्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. मनाला मनाला हलकं हलकं वाटायला लागलं. पूर्वेला क्षितिजावर गुलाल पसरला, नव्या आशेचा, नव्या चैतन्याचा. भाक मल्लाच्या देवळातली घंटा वाजली. पक्षाने चिवचिवाट केला. पूर्वेला लाली पसरली. गोठ्यात गायी म्हशी हंबरू लागल्या. कुठं चुली पेटल्या होत्या. धूर कौलातून सांडत होता. आडावरल्या रहाटाची कुई कुई चालली. कुणी गोठ्यातलं शेण काढत होतं, कुणी जळण फोडत होतं. गायी म्हशीच्या धारा निघत होत्या आणि चरव्या गच्च भरत होत्या. आबासाहेब भाकमल्लाच्या देवळाकडे निघाले. रोज पाट भाकमल्लाचं दर्शन घेऊनच त्यांचा दिवस सुरू व्हायचा. हा नियम त्यांनी कधीच चुकला नाही. त्या भल्या पहाटे ते बाहेर पडलं आणि पुढून सावळा मुलगा आला. त्यानं धोतार आणि दंडकी घातली होती. एका हातात काठी होती, दुसऱ्या हातात थैली. त्याचा मजबूत बांध त्याच्या मजबूत बांध्याला धीट डोळं शोभत होतं. आबांनी ओळखलं. त्याला बघून ते हसलं आणि त्यांचा चेहरा खुलला. सांभा, सांभा, दिवस उगवतीलच आलास.
अरे, कवा निघाला होतास? नाही जी. तुमचा सांगावा पोचला आणि दिस मावळतीलाच निघालो. अरे लगा रात्रीचा वखूत. हं, रानटी जनावरं, चोरा-चिलट्याचं बी असतंय. सोबतीला कुणाला आणायचंस? आबा, ही पालीची काठी संग असली म्हणजे कशाचं भ्या नाही बघा. आणि कुणी चाल करून आलं, तर जित्ता ठेवायचा नाही त्याला. संबा सहज बोलला. त्यात घमेंड नव्हती. ताकदीचा भरोसा होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून आबा हसलं आणि म्हणलं, "चला, चला, तू अंघोळ करून घे. तोवर मी भाकमल्लाचं दर्शन घेऊन येतो. मग आपण न्यारी करू." माझी अंघोळ झाली आहे घाटातल्या हिरीवर. तिथं जोर बैठका बी झाल्या. आबासाहेब कौतुकानं हसलं. पुतळाबाई तुळशीजवळ उभ्या होत्या. त्या सारं ऐकत होत्या. त्यांनी ते सावळं पोर त्यांना ते सावळं पोर भारी वाटलं. पण ते कोण आहे? आणि भल्या पहाटे का आलंय? त्यांना उत्सुकता लागली. तेवढ्यात त्याच्या हातातली काठी, थैली आबांनी पुतळाबाईकडे दिली आणि म्हणलं, "हां, हा सांबा आहे. ह्याच काळजी ह्याचं काळीज वाघाचं आहे. तुम्ही न्यारीची तयारी करा. आम्ही देवळातनं आलो." ती दोघं देवळाकडे निघाली. गुरं हंबरत होती. पिंपरणीवरच्या वटवाघळी चिरचिरत होत्या. सांबाला बघून कुत्री भुकत होती. हवेत गारवा होता. ती दोघं देवळाजवळ आली. देवाळ उंचावट्यावर होतं. भोवती चिंच पिंपळाची झाडं होती. तशीच दगडाची ते जुनं देऊळ, ताशीव दगडाचं. त्याला तसाच दगडी गाभारा होता. पुढं दगडी दीपमाळ होती. मागं ओढा होता. त्याला बारमाही पाणी होतं. आबासाहेब देवळात आलं. सांबा बाहेरच उभा. "सांबा, अरे आत ये की." "नगजी, मी हितनंच पाया पडतो." "का रं?" "नाही जी, मी मागाचा आहे. आम्हाला आत याची बंदी आहे." "अरे, कुणी घातली र बंदी?" "मला ठाव नाही, पण आमच्या शिवण्यानं गावातल्या माणसाला आणि त्यांच्या देवांना बी इटाळ होतो म्हणत्यात. खंडोबा, लक्ष्मी आहे, आमचं देव आहे ते. तिथं दिवा लावतो, भंडाराला येतो. त्यांना नाही इटाळा होत." "अरे, तुमच्या खंडोबा लक्ष्मीसारखाच ह्यो भाकमल्ला आहे की. हां? ज्योतिबा, म्हसोबा, बहिरोबा हे सारच देव ह्याच मातीतलं आहे ती. तुमचं न आमचं काय घेऊन बसलायस? आमचं आहे तर आमचा इटाळ का?" "अरे, ह्यो सगळा येड्याचा बाजार आहे बघ. अरे, तुमचा इटाळा आम्हाला होतो आणि आमचा इटाळा बामणाला होतो. सगळी तरणी, सगळी उतरंड आहे मोठेपणासाठी जपलेली. त्याने स्वार्थासाठी, मोठेपणा टिकवण्यासाठी वाट्टेल ते रचलं आणि सांगितलं. आणि आपण आंधळं होऊन असंच वागलो. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माणसातला माणूसपणच हरवून बसलो. पण आता काळ बदलतोया. अरे, जुन्या पिढी वाईट चालीरीती हजारो वर्ष खपल्या, पण आता खपणार नाहीत. ही लोकशाही आहे. ही तर सगळी सारखीच आहेत. कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही. पण सांभा, ह्या रूढी संपवायची वाट बघायची नाही. रूढींना सुरुंग लावायचा सुरुंग आणि ह्याची सुरुवात आज आजच आपण करूया. म्हणजे आज आपण कशी काय? आज तू देवळात यायचंस. भाकमल्लाच्या चरणाला हात लावायचा. नाही जी पण सांभा गोंधळला. काय करावं त्याला सुचना. पण आबासाहेब वयानं, मानानं मोठा आहेत. मोठ्या मनाचं आहेत. ते म्हणतात ते त्याला पटतंय. त्यांचा शब्द जपला पाहिजे. पण आज पतूर असं कुठं घडलं नाही. त्यांच्या गावाला, देवाधर्माला हे खपल का? "सांबा, अरे आत यायला भीती वाटतीये का?" "नाही जी, पण तुमच्या गावाला खपल का?" "अरे होईल थोडी कुरबूर. बघीन मी.
"अरे मी ह्या गावचा पाटील आहे आणि माझा तुला हुकूम आहे. चल, चल आत ये." पायरीला नमस्कार करून संभा देवळात आला. थोरा मोठ्यांचं देऊळ त्यानं पहिल्यांदाच बघितलं. हरखून गेला अगदी. घंटा वाजवली. भाकमल्लाच्या पायाला हात लावला, पाया पडला. त्या गावात भाकमल्लाच्या इतकं जवळ आलेला तो पहिलाच मांग होता. त्यानं मोठ्या आदरानं आबासाहेबांच्याकडे बघितलं. तो भला माणूस त्याला देवासारखा वाटला. त्यानं आबासाहेबांच्या पायाला स्पर्श केला. त्याला उठवत आबा म्हणलं, "अरे माणसाची पारख जाती धर्मावरनं करू नये. तशी ती कधीच होत नसती. माणसाचा चांगुलपणा, वाईटाची चीड, बाईचा आदर, अरे दुबळ्याचा आधार, हे गुण ज्याच्या अंगी असतात ना, तो माणूस नक्कीच चांगला समजायचा. ही पारख आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना होती. त्यांनी माणसं जोडली. जाती धर्म बघून नाही, तर माणसं माणसं पारखून जोडली होती. त्याला त्यांचं बोलणं मनापासून आवडत होतं. नवीन नवी माहिती कळत होती. असं कधी कुणी सांगितलंच नव्हतं. त्याने आणखी बोलावं, आणखी नवं-नवं सांगावं, असंच त्याला वाटत होतं. तो म्हणला, "आमच्या गावात बी पाटील देशमुख हायती. गावोगावी दांडपट्ट्याचा खेळ केलं. तिथली मोठी-मोठी तालीवार माणसं बघितली. पर तुमावानी कधी कुणी वागला नाही, बोलला नाही. त्याने कधी पाठीवर थाप टाकली नाही. त्यांचं बोलणं 4 हात अंतर राखून असायचं. मग त्यांच्यात आणि आमच्यात तुमच्यात ह्यो फरक कसा काय?" काय लगा दगडी खांबाला टिकून आबा बसले. "बस, बस रे बस. तुला बाईजवार सांगतो." सांबा समोरच मांडी घालून बसला. पाडळीच्या विचारे गुरुजींची ओळख झाली आणि माझ्यातला माणूस जागा झाला बघ. अरे गुरुजी सत्यशोधक चळवळीत होतं. त्यांचा मोठा अभ्यास आहे. पोथी, पुराण, इतिहासातली खडानखडा माहिती आहे. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात तुरुंगवास बी भोगलाय. थोऱ्या मोठ्यांच्या संगतीत दिवस काढले ती. निर्मळ, निर्मळ मनाचा माणूस. अरे जेव्हा गाठ पडायची, तेव्हा ते बोलायचे आणि मी ऐकायचो. वेळेचं भानच राहायचं नाही तेव्हा. तू म्हणतोयस, तो फरक त्यांच्या संगतीनं झाला असेल बघ. आबा थांबलं. त्याने बोलत राहावं असंच त्याला वाटलं. त्यांना आणखी बोलतं करण्यासाठी काहीतरी विचारावं असं त्याच्या मनात आलं आणि तो सहज बोलून गेला. "गुरुजींचं अन् तुमचं जाती धर्मावर बोलणं झालं असेल की?" "हो, बऱ्याच वेळा झालंय." "मग आमच्या मांग जातीविषयी ते काय सांगायचं?" माझा भाव म्हणायचा, "आपली जात लई कडवी आहे. हां, बंड करून नाही म्हणू कित्येक मांगांना हत्तींच्या पायाखाली चिरडून मारले. बंड करू नये म्हणून. आपली जात गुन्हेगारी ठरवून 2 वेळा हजेरी लावली. आणखी म्हणायचं, पूर्वी कुठेतरी आमच्या जातीचं राज्य होतं. माझा अडाणी होता. त्याच्या परीने त्यानं सांगितलं. पण गुरुजी शिकलेलं. त्यांनी काय तुम्हाला सांगितलंय?" आबा हसले. त्यांना त्यांचा प्रश्न मनापासून आवडला. त्यांना हुरूप आला. "अरे, मागं पूर्वी मांग राज होतं. त्यांचं राज्य होतं. ते खरं आहे. वात्सायन बाणाभट्टाच्या ग्रंथात त्रिशंकू हा मातंग राजा इंद्राबरोबर लढला होता. किष्किंधा नगरीचा राजा मातंग होता. तिथं मांगांचं राज्य होतं. महापराक्रमी राजा बाली हा मांग होता. बाली त्रिशंकू मांग होता. बाली त्रिशंकू मांग होती. आमच्या जातीची होती. आमचा राजा होता. हा होता. एकाएकी संभा गप झाला. कसल्या तरी विचारात गाडल्यासारखा. "काय रे सांबा, काय झालं? गप का?" "नाही, तुम्ही म्हणता आमच्या जातीचं राज्य होतं. मग आज आम्ही असं
भिकारी कसं? गावाबाहेर का? का आमच्या जातीचा इटाळ होतोया? त्याचा सवाल रास्त होता. तेव्हाचा राजा आज भिकारी कसा? कित्येक पिढ्यांचा सवाल त्याने इथल्या हजारो वर्षाच्या व्यवस्थेला जणू विचारला होता. आबांना त्याचा अभिमान वाटला. केशवराव विचारे गुरुजी आठवले. त्यांनी पण माणूस आपल्यातला माणूस असाच जागा केला होता. त्यांच्या सवालाच्या उलगड्यासाठी आणखी काहीतरी सांगणं महत्वाचं वाटलं. हे बघ, एका दिवसात नाही सांगून होणार, पण थोडक्यात सांगतो. मांग जात ही मूळ निवासी म्हणजे हितल्या ह्याच मातीतली, बाहेरून आलेल्या आर्यांच्या विरोधातली. शेकडो वर्ष त्यांच्यात संघर्ष चालू होता. कपटानं, वाम मार्गानं आर्यांनी मूळ निवासींना जिंकून गुलाम केलं. अनेक बंधनं लादली. कुत्र्या मांजरापरास वाईट वागावलं. हजारो वर्षानंतर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं. ते राज्य म्हणजे रयतेचं राज्य होतं. चांगलं होतं. पण नंतर आलेल्या पेशवाईनं पुन्हा मागचा दिवस पुढं आणलं. मूळ निवासी गुलाम झाला. पण सांभा, ह्या वाईट प्रथा, रूढी संपणार आहेत. अरे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महामानवांचे विचार हे घडवून आणतील. आबासाहेब मनापासून बोलत होतं. त्यांच्या वाड्यात शिवता शिवत नव्हती. मांग महार त्या वाड्यात येत होती, जेवत होती. आडीनडीला मागत होती आणि मोकळ्या हातानं कधी कधी जात नव्हती. त्या खोऱ्यातला हा एकमेव वाडा होता. संभाच्या मनातली हलक्या जातीची बोच आता कमी झाली होती. त्रिशंकू, बाली ह्या महापराक्रमी जात वंशातले आपण आहोत, ह्या जाणीवीनं त्याच्या नसानसात रक्ताची घुसळण झाली. आता लोकशाही आहे. कोण मोठं नाही, कोण लहान नाही, हा नवा विचार त्याला कळला होता. त्याच्या डोळ्यात नवं तेज दिसू लागलं होतं. परंपरांच्या बेड्यातून मुक्त मुक्त झाल्यासारखं त्याला वाटलं. देवळात आता माणसांची वर्दळ सुरू झाली. सूर्य डोंगरावर आला. त्याची किरण गाभाऱ्यात पडली. सांबा, चल, रातभर चालून आला आहेस, भूक लागली असेल. न्याहारी वाट बघतीया. दोघं उठली. पुन्हा भाक मल्लाला हात जोडलं आणि देवळाच्या पायऱ्या उतरून ती दोघं खाली आली. त्यांनी पितळीभर शिरा आणि सुक्का सांडग्याबरोबर 2 भाकऱ्या खाल्ल्या. सांबानं वर तांब्याभर दूध प्याला. मस्त ढेकर दिला. त्याचा आहार बघून आबांचा मुलगा विलास, निवृत्ती गडी आणि निवृत्तीची बायको सखू आ करून नुसती बघतच राहिली. अगागागागा, अरे काय याचं खाद म्हणायचं का काय? आबासाहेब गालातल्या गालात नुसतं हसले. एवढ्या मोठ्या वाड्यात सांबा पहिल्यांदा आला होता. कित्येक वाड त्यानं बघितलं होतं, पण बाहेरनच. आत काय असेल, कसं असेल, त्याला कल्पना करून अंदाज बी येत नव्हता. पण आज आबासाहेबांचा वाडा त्यानं बघितला आणि हापकूनच गेला. 4-5 माणसांसाठी केवढा पसारा. हं? कितीतरी घरात घरं. जेवण बनवायचं वेगळं, जेवायचं वेगळं, बैठकीचं वेगळं, झोपायचं वेगळं. गोठा, गुरं-ढोरं, शेत अवजारं, कडब्याची गंजी, धान्याच्या कणग्या, झोपाळा सगळं बघून अचंबित झाला. गोष्टीत ऐकलेल्या अलिबाबाच्या खजिन्यासारखंच त्याला वाटलं, पण तो घोटमाळला तपकिरी घोड्याजवळ. ते घोडं त्याला भारी आवडलं. त्याची नजर कितीतरी वेळ त्या घोड्यातच घोटमाळली होई. घोडं घोडं जातीवंत होतं. त्या जाग्यावर थांबत नव्हतं. सारखं सारखं उसळ्या मारत होतं. तर कधी खिकाळून 2 पायावर उभं राहत होतं. त्याला घोड्यापाशी घोटमाळलेलं बघून आबासाहेब म्हणलं, "सांबा, जनावर कसं आहे?" "जनावर? पाटील?" "थांब." हात करून मध्येच म्हणलं, "मला माझी पोरं आबा म्हणत्यात आणि तू मला माझ्या पोरासारखाच आहेस. तेव्हा तू मला आबाच म्हण. आणि मला आई?"
पुतळाबाई हसून म्हणल्या. त्यांच्या नाकातली नथ मस्तपैकी डुलली. संभाचं डोळं वलचिम झालं. ही मोठ्या वाड्यातली परकी माणसं त्याला मायाळू वाटली. "हां, बोल, काय म्हणीत होतास?" "नाही जी, घोडं लई उमदं आहे. तुर्की आहे म्हणून तापट आहे." "वाह! आला का म्हणजे तुला घोड्याची चांगली पारख आहे म्हणायची." "परसांबा, हे जनावर लय अवखळ आहे. विलासला आवरत नाही आणि माझं बी आता वय झाले." त्यांच्या शब्दात थोडी उदासी आली. फुरफुरणाऱ्या घोड्यावर नजर स्थिरावून म्हणला, "आबा, मला घोड्याची दांडगी हौस आहे बघा. दारात घोडं नसलं तर एकलकोंड वाटतंय. त्याच्या नुसत्या फुरफुरण्याचा जरी आवाज कानावर पडला ना, तरी मनाचं समाधान होतंय बघा." आबा थोडं थांबलं. काहीतरी आठवून म्हणलं, "एक पंढरपुरासनं आणलं होतं. दुसरं जेजुरीला घेतलं. काठेवाडी जातीचं. असंच उमदं होतं. त्याला खुराचा रोग झाला. त्यातच ती गेलं. आणि हे मागं घाटात पेंढाऱ्यांचा तांडा उतरला होता. 6 महिने त्यांचा तिथंच तळ होता. मुलकी अधिकारी म्हणून मला तिथं वरचेवर जावं लागायचं. ह्या गाजरावानी लाल भडक माणसं ती. पण लय तापाट. कोंबडं कापल्यावानी माणसं चिरायची. गाड्या, लग्नाची वऱ्हाड लुटायची. आधीच ह्यो घाट चोर दरोडेखोरांनी मशहूर होता. त्यात त्यांची भर पडलेली. पोलीस खातं बी खाऊन गेलं होतं. पण त्यांच्याकडे गोडी लई चांगली होती. त्यातलं एक शेंगरू माझ्या मनात भरलं. ओळख झालेली. मागितलं. नाही व्हय, नाही व्हय करत 4 पोते भातावर व्यवहार ठरला. ती ती हे जनावर आहे बघ. पण आता फेरफटका नाही होत. घोड्याची चांगलीच माहिती दिसती तुला. अरे कधी बसला होता का घोड्यावर? होय जी, बसलोय की. माळावर गोसाव्याची पालं पडली, की गोसावी घोडी चराय सोडायची. त्यांची खुजी घोडी माळानं वड्याला नाल्यानं फिरायची. तेव्हा मी त्यांच्या मागं धावायचो. उघड्या पाठीवर बसायचो. अहो कित्येक वेळा पडलोया. गोसाव्यांच्या शिव्या पण खाल्ल्या, आईचा मार पण खाल्ला. पण नाद नाही सोडला. पुढं लाठीकाठीचं खेळ सुरू झालं. तेव्हा तेव्हा लग्नाला आलेल्या घोडंवाल्यांची ओळख काढून बसू लागलो घोड्यावर. अहो, विखड्याला आमच्या जातवाल्याचं घोडं आहे. पाहुणा घोड्याचा लय नादिक. घोड्याच्या जाती, खुडी, रोग आणि त्याच्यावर उपाय सगळं ठाव आहे त्याला. घोड्याच्या हौसेपायी विखड्याला चालत जायचो. म्हणून घोड्याच्या खुडी, बारकावी ह्या बाबी सगळ्या मला माहिती आहे आबा. आबा हसलं आणि म्हणलं, "परसांबा, ही घोडं लय आवरा आहे बरं का रे. तापाट आहे तापाट. हं, किती बी अवखाळ तापाट असू द्या की, म्या नमावतो त्याला." असं. मग मग बघू तरी तुझी दौड. त्यानं घोड्याला चुचकारलं. ते अवकाळ घोडं जाग्यावर ठरत नव्हतं. लागीर झाल्यासारखं नाचत होतं. त्यानं चपळाईनं लगाम घातला, जेन चढावली आणि चित्त्यागत उडी घेऊन मान ठोकली बघा. ती एका जागी डांबलेलं उमदं जनावर 2 पायावर उभं राहिलं. त्याची हालचाल अतिशय तापट होती. त्यो पण घोड्याला पुरता चिकाटला. आबांना धास्ती वाटली, पुतळाबाईंना काळजी वाटली. विलास हसला. बायकोला म्हणाला, "ही घोडं गोसाव्याचं नाही." आणि ती घोडं वाड्याबाहेर पडलं. जोरात, जोरात धावडायला लागलं. कानात, कानात वारं व शिरल्यावानी. आबासाहेब कौतुकानं बघत राहिलं. कित्येक दिवसातून ती घोडं आज शिरगावात दौडत होतं. नकळत त्यांचा हात मिशीवर गेला. मिशीला पीळ दिला. थकल्या जीवाला जवानीची याद आली. धूळ उडवत घोडं वाड्याबाहेर आलं. फुरफुरत थांबलं. त्याच्या तोंडाला फेस आला होता. तरी ते जनावर मोठ्या खुशीत होतं. सांबा उतरला. आबांनी कौतुकानं त्याची पाठ थोपाटली आणि म्हणलं, "सांबा, अरे हे उमदं जनावर आजपासनं तुझं. त्याची देखभाल तूच करायचीस." "पण आबा," त्याला काय बोलावं सुचेना. "सांबा, अरे मी ह्या गावचा पाटील आहे आणि माझा तसा हुकूम आहे.
त्याला मध्येच थांबवत आबा म्हणलं आणि दोघं हसली. अहो, असमान वयाची ती दोघं माणसं. मैत्री वाटावी अशीच वाटली. मात्र विलासचा चेहरा काळवंडला. त्याला संभाचा मत्सर वाटला, तर लक्ष्मी, विलासची बायको कपाळाला आट्या पाडून निघून गेली. संभाचं कौतुक संभाचं कौतुक त्यांना खुपलं होतं. हो, खुपलं होतं.